मराठवाड्यात भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर खलबतं। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार। आज महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम, तर पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्चिंग। दिवाळीआधी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात। अद्याप केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींनाही लाभ। म्हाडाच्या कोकण मंडळ अंतर्गत आज 354 घरं आणि 77 भूखंड विक्रीसाठी सोडत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लॉटरी काढली जाणार। शेतकरी कामगार पक्षाकडून आज सांगोला बंदची हाक। गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचा निषेध। आरोपीवर कडक कारवाईची मागणी। शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच, भाषा आणि शिक्षण तज्ज्ञांचा सरकारला सल्ला। जनतेची मतं जाणून घेण्यासाठीच्या प्रश्नावलीची गरज काय? भाषा तज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित। मध्य रेल्वेवर आज दुपारी 12:30 वाजल्यापासून 30 तासांचा मेगा ब्लॉक दरम्यान नेरळ ते खोपोली रेल्वे सेवा बंद राहणार। कर्जतऐवजी नेरळपासून सीएसएमटी लोकल सेवा सुरू राहणार। पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक, तर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान मेन लाईनवर कोणताही मेगा ब्लॉक नसणार। हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी दरम्यान प्रवास रखडणार। मुंबई पोलिसांसाठी 45,000 घरांची टाउनशिप उभारणार। राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन। मुंबई शहरातील 75 भूखंडांवर प्रकल्पाची उभारणी केली जाणार। मुंबईसह कोकणातून मान्सूनची माघार। राज्याच्या उर्वरित भागातून मान्सून पुढील 3 ते 4 दिवसात माघारी जाणार। हवामान विभागाची माहिती। कुख्यात गँगस्टर डी.के. रावला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक। डी.के. रावच्या विरोधात खंडणी आणि जीव मारण्याच्या धमकीचे आरोप। रिमांडसाठी आज कोर्टात हजर केले जाणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनवर 100% टॅरिफ लावण्याची घोषणा। ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला। गुंतवणूकदारांनी $1.5 लाख कोटी गमावले।